काय होईल म्हणजे मी काहीतरी साहेब तसं हे तुम्ही लेटर पाठवलेलं त्याच्यावर त्या माणसाने आम्हाला काय अजून रिप्लायच दिला. माइंड सेफ्टी आपण यांनाच पाठवलं होतं तपासणी करायची. तुमच्या लेटरला सर ते काय अजून दातच देत नाही, म्हणजे माझ्यापर्यंत तर अजून कोणी झालं नव्हतं. त्याने हे कसलं लेटर आहे मला सांग. दोन मिनटं जरा तुम्ही थांबा, मी त्यांच्याशी बोलतोय. थांबा जरा तुम्ही. आपण त्या ह्यांना पण क्रशरवाल्यांना पण सांगितलं होतं ना, ते आले होते का तुमच्याकडे? नाही, कोणीच नाही ते तुमच्याकडं हे करायला. नाही. त्यांची किती खाण लांब आहे आपल्यापासून? माझ्या घरापासून सुमारे 100 ते 150 मीटरच्या अंतरावर आहे. हां, अंदाजे. आणि म्हणजे काय तशी आपलं काय माप काय नाही. सांगाल? माझ्या घराला तडे गेलेले आहेत. मी तिच्या फोटो पण त्याला जोडलेले होते. तडे गेलेले आहेत माझ्या घराला, संपूर्ण घराला तडे गेलेले आहेत. त्यामुळे माझ्या घराला भरपूर, म्हणजे आता घर पडतंय की नाही पडतंय, माझ्या घरात पुरी राहतात, लहान लहान 3 मुलं आहेत, बायको, मी. आणि गावापासून माझं घर 1.5 ते 2 किलोमीटरच्या अंतराच्या बाहेरच आहेत. एकटंच घर आहे का तुमचं? एकटंच घर आहे. बाजूला ते आहे ते त्याच्या एकदम बाजूला आहे. मी पहिला क्रेशरला आहे. क्रेशरवरून येणारं सगळं आहे ते पहिलं माझं घर आहे, त्याच्यानंतर बाकीची घर आहे. अजून सांगा. माझं म्हणणं काय आहे ते साहेब ऐका तरी, ते झालं क्वारीमुळे. आणि क्रशरमुळे जो नुकसान होतोय, धुळीने जे कण होतं, माझी संपूर्ण, मी शेतकरी माणूस, मी नारळ, पोपळी ह्याच्यावर जगणारं जीवन, भातशेती जिथे आहे तिथे डस्ट भरलेली आहे. प्रांत ऑफिसच्या समोर या ना.